नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझं व्लॉग करायची असं ठरवलं नव्हतं मी, पण आज आलेलो मी बागेत. आमच्या खूप दिवसानंतर बागेत आलेलो. तर म्हटलं आता तुम्हाला दाखवतो आमची बाग कशी आहे, आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ वगैरे काढून दाखवीन तुम्हाला आमची बाग. पहिल्यांदाच दाखवतोय. आम्ही देवगड तालुक्यात राहतो, तुम्हाला माहीतच असेल माझ्या बोलण्यावरनं वगैरे, आणि मी काय व्हिडिओ बोलतो पण राहतो देवगडमध्ये ते. तर तुम्हाला दाखवतो आता आमची बाग कशी वाटते बघा. बागेत आलेलो, आता थोडे पेरू वगैरे भेटले आहेत आणि आंब्याची काय मोहर झाले वगैरे बघायला आलो. तशी आम्ही काय बाग देऊन टाकली आहे करारावर करण्यासाठी, मग आम्ही काही एवढं काय बघत नाही. मग खूप दिवसांनी आलो, म्हटलं आता तुम्हाला बाग दाखवावी. तर बघा, ही बघा, ही बघा, हे झाड कसलं आहे, कसलं तरी आहे. हे बघा, तो लास्ट गडगा दिसतोय तिथपर्यंत आमची जागा आहे. हे बघा, पेरू भेटले थोडेसे. काही किडून पडले, थोडेसे भेटले आहेत. हे बघा, आमच्या बागेत 2 विहिरी आहेत, एक व्हाळ पण आहे बागेत. इकडची 2 झाडं मेली, आता इकडचं पण एक झाड मेला. आता बसवायचे तिकडे झाडे. हे बघा, ही विहीर तशी आटत आली आहे, आणि इकडून आमच्या बागेत मोठा व्हाळ आहे. सगळी लोक इकडून जातात कामावर जाणारी, आणि तिकडे हा बघा, हा इकडे हा व्हाळ आहे. आता याच्यात व्हाळामध्ये गवत भरलंय. हे काजूचं झाड, हे बघा, हा बघा व्हाळ. पावसाळ्यात दाखवीन तुम्हाला कसला मस्त वाटतं इकडे. कंटाळा का मी इकडे येतो बागेत फिरायला. ही आमची इकडे दुसरी विहीर आहे. ह्या विहिरीचं सध्या मी पाणी वापरतो. ती विहीर सध्या आटत आली आहे, त्यामुळे ही विहीर आटली काय तोपर्यंत त्या विहिरीचं पाणी झऱ्याने पाणी येईल, मग ते वापरू, नंतर हे वापरू परत. ही बघा, ही बघा विहीर. इथपर्यंत आमची बाग आहे. मग तुम्हाला पुढची झाडं दाखवतो. हे बघा, ह्या झाडाला काय अजून मोहर आली नाही आहे. ह्या झाडाला पण काय नाही आलंय. ही जुनी झाडांची खड्डे छोटे असल्यामुळे लागत नाहीत. हे बघा, हे झाड चांगलं मोहरलं आहे, पण मोहर टिकला तर उपयोग. हे काजूचं झाड आम्ही नवीनच लावलं आहे ह्यावर्षी म्हणजे 1.5 वर्ष झालं आहे. हे बघा, ह्या काजूच्या झाडाला थोडीशी मोहर आली आहे. हे बघा, तरी 80 झाडं आहेत बागेत. हे बघा, छोटी छोटी काजूची झाडं आहेत, त्यांना मोहर आलंय, पण मोठ्या झाडांना काय नाही अजून दिसत आहे. हे आंब्याचे झाड लावून 2 वर्ष झाले. 2 झाडं एकत्र करून लावली आहेत, आणि खड्डे पण मोठे खणले आहेत. ही झाडं खूप मोठी होतील आता. हे टाकी सेवण्यासाठी गेलेलं आहे. वरती टाकी ठेवायची होती, पण अजून काही ठेवली नाही आहे. हे बघा, इकडून हा रोड आहे, तो बघा. इकडून आम्ही येतो, गाडी इथपर्यंत जाते, ह्याच्या पुढे जात नाही. मधनं दाखवतो तुम्हाला. आम्ही भाजी वगैरे पण लावलेली मध्ये. बघा, ते झाड थोडंसं सुकलंय, पानं वगैरे पडली आहे त्याची. त्याला चांगली पालवी आली. ही बघा, थोडा थोडा मोहर पण आहे या झाडाला. बघा, इकडे पण एक झाड मेलं आहे. एकूण 4 झाडं लावावी लागणार. हा बघा, हे झाड पण चांगलं मोहरलंय. पुढे आता आम्ही जास्त आंब्याची झाडं लावली नाहीत. ही कात्रावर बाग आहे, त्याच्यामुळे आंबे उलट पटकन धरतात स्टार्टिंगलाच. रेट पण चांगला असतो, पण आम्ही दुकानच्या गडबडीत आणि इकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, म्हणून बाग करारावर देऊन टाकतो आम्ही. तर ह्या वर्षी इकडे काकडे वगैरे लावलेले आहे. बघा, सगळं सुकून गेलं. एकदा ताप पडलेली खूप, आणि त्यात पाणी मारायला चुकून गेलं. आम्ही मुंबईला गेलेलो, त्या भानगडीत सगळं सुकून गेलं आहे. हे बघा, ह्या काजूचं झाड बघा, ह्या झाडाला पण चांगली मोहर आली. बघा, हा एक BSNLचा टॉवर पण आहे वाटतं इकडे. BSNLचा एक लाईटचं काय माहीत. हे बघा, हे झाड बघा,
हे कोसळलं सुद्धा, आता हे काढून टाकू आम्ही. 4 मंडप घातलेले, मांड सगळे वाया गेले. हे बघा एक चिकूचं झाड आहे इकडे, 2 चिकूचं झाड आहेत घरी. हा बघा इकडे अननस लावलाय मस्त. हे इकडे माड लावले, अजून 2 वर्षांनी नारळ होतील याला. हे मस्त पेरू, एका झाडाचेच मी पेरू काढले आता. हे बघा हे कसलं झाड आहे आठवत नाही आता. हे बघा इकडे भेंडी लावलेली मस्त, भुईमुगाने पेरलेला. हे पण कसलं झाड आहे ते पण आठवत नाही. बघा अजून एक माड आहे. बघा हे झाड डाळिंबाचं हे झाड. आणि हा वर्षाचे 12 महिने पिकणारा आंबा, त्याचं झाड आहे. हे पण त्याचंच आहे. आणि हे परत चिकूचं झाड आहे. एक झाड मेलं, त्याला खालनं वाळवी लागल्यासारखी झाली. दुसरं चांगलं आहे, त्याला पण थोडी लागली पण ते चांगलं आहे. फवारणी वगैरे केली आम्ही, कीटकनाशक वगैरे मारलं. हे मला वाटतं लिंबाचं झाड आहे. आणि हा एक कलम, आणि इकडे परत हे पण कलमच आहे, अजून मोठं नाही झालं. बघा हे बारकचं झाड आहे, ते फणसाचं झाड आहे वाटतं. आणि बाकी बघितलं तुम्हाला दाखवली माझी पूर्ण बागेतली झाडं. आणि ही बाग आहे आमची मस्त सुंदरशी. तिकडे बघा, इकडे एक सामान ठेवण्यासाठी मांगर आहे. इकडे लोक राहतात भाड्याने. आणि दाखवतो तुम्हाला. बघा तो समोर दिसतोय पिवळ्या कलरचा मसाल्याचा कारखाना, तो पण आमचाच आहे. म्हणजे ती जागा आमची आहे, कारखाना भाड्याचा आहे. हे बघा हे 2 संडास बाथरूम आहेत. आणि हे सामान ठेवण्यासाठी रूम आहेत. सध्या काही सामान ठेवलं नाही आहे त्याच्यात, नवीनच बांधलं आहे, त्याच्यात सामान ठेवायचं आहे. आणि तिकडे ती माणसं राहतात. आणि दाखवतो तुम्हाला. हे बघा ही रूम आहे, ती भाडोत्र्यांची आहे. भाडोत्री म्हणजे ते आमच्या बागेत कामाला आहेत. हे बघा हे गाडी लावण्यासाठी पार्किंगसाठी केलं. हा तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो थांबा. हे भाडोत्र्यांसाठी बांधले आम्ही. हे बघा आमची पूर्ण बाग कशी मस्त दिसते. पांढरं दिसते तर आमच्या काकांचं बार आहे. आणि हे पण आमचंच आहे. इथे घर आहे ते भाड्याने दिलं आहे. आणि हा बघा इथे हा मसाल्याचा कारखाना आहे. तो पुढे जो दिसतोय तो रोड आहे. हे बघा मस्त व्ह्यू दिसतोय इकडून. तुम्ही पूर्ण बागेत लक्ष पण ठेवू शकता इकडून. ही नवीनच पत्रे वगैरे काढून बांधले आहे. बाकी स्लॅबचं आहे तेवढं जुनं आहे. हे बघा आमची बाग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि आमची बाग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.